सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। दिनांक 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे। उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 297 उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग येण्यास सुरुवात होणार असून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात होणार आहे। धुळे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून शहरातील विविध 6 ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली असून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 297 अर्जाची विक्री झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे। नागरिकांनी जास्त मतदान करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र उपलब्ध करून देणे आणि स्वीकारणे याची कार्यवाही 6 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत सुरू झालेली आहे। आज 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत एकूण 297 नामनिर्देशन पत्रांची विक्री झालेली आहे आणि अद्यापपर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं नाही। महानगरपालिकेचे 6ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सक्षमतेने काम करत आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेकडे ना हरकत दाखले किंवा इतर प्रलंबित जे विषय आहेत ते सुद्धा तेवढ्याच तात्परतेने हाताळले जात आहेत। मी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विनंती करेल, फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि ह्या देशव्यापी एका चांगल्या उपक्रमात आपण सहभागी व्हावं।